तुम्ही रोज फॅन खाली झोपता का? जर हो, तर सावध राहा. वास्तुशास्त्रानुसार फॅन खाली झोपणं तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम करू शकतं. झोप न लागणे, थकवा, डोकेदुखी यामागचं कारण तुमचं सीलिंग फॅन असू शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत, फॅन खाली झोपणं योग्य आहे का अयोग्य? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन बदलणारे उपाय. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार झोपेचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार झोप ही फक्त विश्रांती नाही, ती शरीराची ऊर्जा रिचार्ज करण्याची प्रक्रिया आहे. आपण जिथे आणि जसं झोपतो त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. सिलिंग फॅन खाली झोपणं अशुभ का मानलं जातं? ऊर्जा प्रवाहात अडथळा. फॅन सतत फिरत असल्यामुळं एनर्जी फ्लो डिस्टर्ब होतो असं मानलं जातं. मन अस्थिर होतं. डोक्यावर फिरणारी वस्तू मनावर सबटल इफेक्ट टाकते. झोपेची गुणवत्ता कमी होते. डीप स्लीप मिळत नाही. आरोग्यावर परिणाम. डोकेदुखी, थकवा, सर्दी यासारख्या समस्या वाढू शकतात. विज्ञान काय सांगतं? सायन्सनुसार फॅन खाली झोपणं पूर्णपणे चुकीचं नाही, पण खूप वेगाने फॅन चालू असेल, थेट शरीरावर हवा लागत असेल तर ड्रायनेस, स्टिफनेस होऊ शकतो. योग्य झोपेची दिशा. वास्तुशास्त्रानुसार डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला. फॅन डायरेक्ट डोक्यावर नको, हवा इनडायरेक्ट असावी. छोटा बदल, मोठा फरक. फॅन खाली झोपल्याचे संकेत. जर सकाळी थकवा जाणवतो, झोप पूर्ण होत नाही, डोकेदुखी होते, तर तुमचा स्लीपिंग सेटअप चुकीचा असू शकतो. वास्तू उपाय. आता महत्त्वाचा भाग, उपाय. फॅन डायरेक्ट वरून नको, स्पीड मिडियम ठेवा. हवा इनडायरेक्ट करा. झोपण्यापूर्वी पाय धुवा. शांत वातावरण ठेवा. हे उपाय केल्याने झोप आणि एनर्जी दोन्ही इम्प्रूव्ह होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा चांगली झोप, आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.